श्री स्वामी समर्थ. नमस्कार वृश्चिक राशींच्या माझ्या लोकांनो, आज मी जे सांगायला आले आहे ते कदाचित तुमच्या कानाला कडू लागेल, पण तुमच्या भविष्यासाठी हे सत्य जाणून घेणं अत्यंत अनिवार्य आहे. सावधान. नवीन वर्षातील ही पहिली अमावस्या तुमच्यासाठी केवळ एक तिथी नाही, तर नियतीने आखलेलं एक कठोर चक्र आहे. आतापर्यंत तुम्ही ज्यांच्यासाठी स्वतःचं रक्त आटवलं, ज्यांच्यासाठी स्वतःला झिजवलं, त्याच लोकांच्या मनात तुमच्याबद्दल काय विष दडलंय याची तुम्हाला कल्पना आहे का? ज्याच्यावर तुम्ही आंधळा विश्वास ठेवलात तेच लोक आज तुमच्या विनाशाची वाट पाहत आहेत. अमावस्येचा हा गडद अंधार तुमच्या आयुष्यातील अशा कपटी नातेवाईकांचे आणि खोट्या मित्रांचे भयंकर चेहरे समोर आणणार आहे, ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. तुमच्या डोळ्यावरील विश्वासाचा पडदा आता नियतच दूर करणार आहे. रक्ताची नाती जेव्हा स्वार्थासाठी कपट रचतात, तेव्हा काळ कसा सूड घेतो तुमच्या जवळच्या माणसांचा, तो भयानक चेहरा कोणता आहे जो आता उघडा पडणार आहे, हे सगळं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण जे सत्य समोर येणार आहे ते तुमच्या पायाखालची जमीन सरकवल्याशिवाय राहणार नाही. चला तर मग बघूयात ग्रहाची चाल आणि आर्थिक संकेत. वृश्चिक राशींच्या माझ्या प्रिय जातकांनो, तुमच्या राशीचा स्वामी मंगळ आणि गूढतेचा कारक प्लुटो याची स्थिती आता पालटत आहे. अमावस्येनंतर तुमच्या धनस्थानावर ग्रहाची वक्रदृष्टी पडणार आहे. सावध रहा. तुमच्या कष्टाचे पैसे हडपण्यासाठी काही गुप्त शत्रू तुमच्याच घरात किंवा जवळच्या नात्यात सक्रिय झाले आहेत. वृश्चिक राशीच्या माझ्या प्रिय जातकांनो, या काळात कोणालाही विनाकारण हात उसनवार पैसे देऊ नका, अन्यथा ते परत मिळणे अशक्य होईल. मालमत्तेचे वाद, मालमत्तेचे जुने आणि रखडलेले प्रश्न पुन्हा उग्र रूप धारण करतील. नातेवाईक तुमच्या आर्थिक प्रगतीत अडथळे आणण्याचे प्रयत्न करतील, पण घाबरू नका. ग्रहाची ही चाल तुम्हाला सत्याचा मार्ग दाखवण्यासाठीच आहे. नंबर 3 आहे खोट्या नात्यांचा अंत आणि कपटी चेहरे. वृश्चिक राशीच्या माझ्या प्रिय जातकांनो, सर्वात मोठा धक्का तुम्हाला तिथूनच बसेल जिथे तुम्ही सर्वाधिक प्रेम दिलं होतं. अमावस्येनंतर काही लोक स्वतःहून तुमच्याशी वाद घालतील किंवा तुमच्यापासून दूर पळतील. ज्या नातेवाईकांनी बाहेरून तुमच्या हिताचा आव आणला होता, त्यांचा स्वार्थी आणि दुटप्पी चेहरा आता उघडा पडणार आहे. वृश्चिक राशीच्या माझ्या प्रिय जातकांनो, काही फोन कॉल्स किंवा अचानक समोर आलेले संदेश तुम्हाला या कपटाचा दुरावा देतील. हे सगळं अस्वस्थ करणारं असेल, पण याच धक्क्यातून तुमची आत्मिक जागृती होणार आहे. आता वृश्चिक राशींच्या माझ्या जातकांनो, आता आपण अशा विषयाकडे वळतोय जो तुमच्या काळजाच्या सर्वात जवळ आहे, तुमचं कुटुंब. ज्या कुटुंबासाठी तुम्ही दिवस रात्र एक केला, तिथेच आज अशांततेचं सावट का आहे? त्याचमध्ये पाहूया कौटुंबिक कलहामागचं गुप्त कारण. वृश्चिक राशींच्या माझ्या जातकांनो, तुमच्या घरात जे छोटे छोटे वाद होत आहेत ते नैसर्गिक नाहीत. अमावस्येच्या या काळात तुमच्या कुटुंबातील एकजूट तोडण्यासाठी काही बाहेरच्या व्यक्ती, ज्यांना आपण हितचिंतक समजतो, त्या काड्या घालत आहेत. तुमची सुखशांती कोणाला तरी खुपते आहे, पण घाबरू नका. अमावस्येनंतर या लोकांच्या कपटाचा हा नाच थांबणार आहे. सत्य बाहेर येईल आणि तुमच्या कुटुंबातील गैरसमजाचे ढग विरघळून जातील. शत्रूचा विनाश आणि नियत न्याय. वृश्चिक राशीच्या माझ्या प्रिय जातकांनो, वृश्चिक रास म्हणजे शांत राहून योग्य वेळेची वाट पाहणारा विंचू. जोपर्यंत कोणी तुमच्या वाटेला जात नाही तोपर्यंत तुम्ही शांत असता, पण आता शत्रूंनी मर्यादा ओलांडली आहे. ग्रहाची चाल असे संकेत देत आहे की जे शत्रू
तुमच्या पाठीमागे कारस्थान रचत होते ते आता स्वतःच्या जाळ्यात अडकणार आहेत. अमावस्येनंतर या शत्रूचा पराभव केवळ तुम्ही करणार नाही तर स्वतः नियत म्हणजेच निसर्ग त्यांचा हिशोब पूर्ण करेल. वृश्चिक राशीच्या माझ्या जातकांनो, त्यांचे चेहरे काळवंटतील आणि समाजासमोर त्यांची खरी लायकी उघडी पडेल. तुम्हाला काहीही करण्याची गरज उरणार नाही, फक्त संयम राखा. घरातील सुख शांतीसाठी गुरुजींचे अमोघ उपाय. वृश्चिक राशींच्या माझ्या प्रिय जातकांनो, जर तुम्हाला वाटत असेल घरात सतत नकारात्मक ऊर्जा जाणवते तर हे छोटे उपाय नक्की करा. मिठाच्या पाण्याचा वापर दर शनिवारी घरात पुसताना पाण्यात थोडे खडे मीठ टाका. यामुळे घरातील नकारात्मकता आणि शत्रूने केलेली बाधा दूर होईल. त्यामध्ये भीमसेनी कापूर. दररोज संध्याकाळी भीमसेनी कापूर जाळून त्याचा धूर संपूर्ण घरात दाखवा. यामुळे शत्रूच्या कारवाया निष्प्रभ होतील. दत्तभावनी. कुटुंबात शांतता राहावी म्हणून रोज दत्तभावनीचे पठण करा. वृश्चिक राशींच्या माझ्या जातकांनो, शरीर हीच खरी संपत्ती आहे आणि सन्मान हा माणसाचा श्वास आहे. या अमावस्येनंतर तुमच्या आरोग्यात आणि समाजात काय बदल घडणार आहे ते नीट ऐका. यामध्ये नंबर 1 पाहूया मित्रांनो, आरोग्याचे संकेत. गुरुजी सांगतात, सावधानता आणि सुधारणा. वृश्चिक राशीच्या माझ्या प्रिय जातकांना, गेल्या काही दिवसांपासून तुम्हाला जाणवणारा मानसिक ताण आता तुमच्या शरीरावर परिणाम करू लागला आहे. अमावस्येच्या या काळात तुम्हाला पोटाचे विकार, डोकेदुखी किंवा निद्रानाशाचा त्रास जाणवू शकतो. पण घाबरू नका. जशी ही खोट्या नात्याची छाटणी होईल तसा तुमच्या मनावरचा ताण हलका होईल आणि तुमच्या आरोग्यात आश्चर्यकारक सुधारणा दिसेल. वृश्चिक राशीच्या माझ्या जातकांनो, या काळात बाहेरचे अन्न टाळा. शक्य असल्यास प्राणायाम करा. तुमची ऊर्जा परत मिळवण्यासाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याचमध्ये आता पाहूया मित्रांनो, सामाजिक सन्मान. मुखवटे फाडल्यानंतरचा विजय. वृश्चिक राशीच्या माझ्या जातकांनो, आत्तापर्यंत काही लोकांनी समाजात तुमची प्रतिमा मलिन करण्याचा, तुमच्याबद्दल अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला वाटत असेल की जग तुमच्याकडे संयमाने पाहतंय, पण थांबा. अमावस्येचा अंधार ओसरला की ज्यांनी तुमच्यावर चिखलफेक केली होती त्यांचेच हात आता काळवंडलेले दिसतील. समाजात तुमचा सन्मान दुपटीने वाढणार आहे. वृश्चिक राशींच्या जातकांनो, तुमचं सत्य जेव्हा जगासमोर येईल तेव्हा जे लोक आज तुमच्याकडे पाठ फिरवून उभे आहेत तेच उद्या तुमच्याकडे नतमस्तक होतील. तुमचा प्रामाणिकपणाच तुमचं सर्वात मोठं शस्त्र ठरेल. त्याचमध्ये आता 3 पाहूयात मित्रांनो, गुरुजीचा खास सल्ला. वृश्चिक राशीच्या जातकांनो, सामाजिक प्रतिष्ठा टिकवण्यासाठी कोणाशीही वाद घालू नका. तुमचं मौन हे तुमच्या शत्रूसाठी सर्वात मोठी शिक्षा असेल. ग्रहाची चाल सांगते की येणारा काळ तुम्हाला लोकसंग्रह आणि कीर्ती दोन्ही मिळवून देणारा आहे. तर वृश्चिक राशीच्या माझ्या जातकांनो, आज आपण ग्रहाची चाल, आर्थिक स्थिती, कौटुंबिक शांतता, शत्रूचा नाश आणि आरोग्य या सर्व विषयावर सखोल चर्चा केली. ही अमावस्या तुमच्या आयुष्याला एक नवीन, शुद्ध आणि शक्तिशाली वळण देणार आहे. खोट्या नात्याचा अंत होणं ही दुःखाची गोष्ट नाही तर ती एक संधी आहे स्वतःला शोधण्याची. वृश्चिक राशीच्या जातकांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि गुरुजीचे हे मार्गदर्शन मोलाचे वाटले असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंटमध्ये विचारा आणि हो, स्वामीच्या चरणी नतमस्तक होऊन कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. तुमचं आरोग्य उत्तम राहो आणि तुम्हाला समाजात मोठा सन्मान मिळो हाच माझा आशीर्वाद. श्री स्वामी समर्थ. शुभम भवतु.